है जान हथेली पर एक दम में गंवा देंगे, उफ तक जुबां से हम हरगिज न निकालेंगे। तलवार उठाओ तुम, हम सर को झुका देंगे। सीखा है नया हमने लड़ने का ये तरीका, चलवाओ गन मशीनें, हम सीना अड़ा देंगे। दिलवाओ हमें फांसी, ऐलान से कहते हैं, खून से ही हम शहीदों की फौज बना देंगे। अमर शहीद अशफाकुल्ला खान यांच्या कवितेच्या या ओळींमुळे देशातील नवयुवकांच्या नसानसांमध्ये देशभक्तीचा उत्साह संचारतो। 19 डिसेंबर 1927 रोजी अवघ्या 27व्या वर्षी देशासाठी ते शहीद झाले। याच्या आधी सुमारे 69 वर्षांपूर्वी 1858 मध्येही ब्रिटिशांना हादरवणारे अनेक क्रांतिकारी होऊन गेले होते। यापैकीच एक होते अमरचंद्र बाठिया। अनेकांच्या हौतात्म्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं। भारताला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्मा कामी आले। अशा वीरांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आलंय। मात्र काही अमर शहीद असेही आहेत ज्यांच्याविषयी इतिहासात जास्त लिहिलेलं नाही। भारत मातेचे असेच एक सुपुत्र आहेत अमरचंद्र बाठिया। यूं तो देश में कई ऐसे क्रांतिकारी पैदा हुए जिन्होंने अंग्रेजों से लड़ते लड़ते अपने प्राण त्याग दिए या फिर हंसते हंसते फांसी पर झूल गए। इनमें से एक नाम है ग्वालियर के अमरचंद भाटिया। ग्वालियर के अमरचंद भाटिया उस समय ग्वालियर रियासत के गंगाजली कोष के अध्यक्ष थे और उन पर आरोप था कि महारानी लक्ष्मीबाई और उनकी सेना को सिंधिया रियासत के पूरे खजाने को उन्होंने सौंप दिया। अमरचंद्र बाठिया हे सिंधिया राजघराण्याचे खजिनदार होते। महाराणा प्रताप यांच्यासाठी आपली संपत्ती दान करणाऱ्या भामाशाह यांचं जन्मस्थळ असलेल्या बिकानेरमध्ये अमरचंद्र बाठिया यांचा जन्म झाला होता। 1793 मध्ये राजस्थानच्या बिकानेरमध्ये बाठिया यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती। अमरचंद्र यांच्या वडिलांचा कौटुंबिक व्यवसाय होता, मात्र यात तोटा झाल्यानं त्यांना कुटुंबासह ग्वाल्हेरला जावं लागलं। ग्वाल्हेरचे तत्कालीन राजे यांनी बाठियांना शरण दिली। त्यांच्याच सल्ल्यावरून बाठिया कुटुंबानं ग्वाल्हेरमध्ये पुन्हा व्यवसायाला सुरुवात केली। बाठिया कुटुंबाची मेहनत आणि प्रामाणिकपणाची चर्चा नंतर परिसरात व्हायला लागली। आर्थिक व्यवस्थापनातील हतोटी बघता जयाजीराव सिंधियांनी अमरचंद्र बाठियांना खजिनदार म्हणून नियुक्त केलं। कोणत्याही व्यापाऱ्याची राजकोषाचा खजिनदार म्हणून नियुक्ती होणं ही मोठी गोष्ट होती। तेव्हा ग्वाल्हेरच्या खजिन्याची माहिती मोजक्याच लोकांना होती। तेव्हा खजिन्याची जबाबदारी अमरचंद्र बाठियांवर होती। बाठिया कुटुंबाचे ग्वाल्हेरमध्ये चांगलेच नाव होते। अमरचंद्र बाठियांचा साधेपणा आणि कामाविषयीच्या समर्पणाविषयी सर्वांच्याच मनात आदराची भावना होती। हा तो काळ होता जेव्हा देशात ब्रिटिशांविरोधात वातावरण अधिक तीव्र होत होतं। अनेक ठिकाणी नागरिक आणि संस्थानिकही ब्रिटिशांविरोधात आवाज बुलंद करायला लागले होते। सन 1857चा तो काळ होता। स्वातंत्र्य लढा तीव्र होत होता। अमरचंद्र बाठियांच्या कानावरही स्वातंत्र्य लढ्याचे किस्से येत होते। अनेकदा त्यांचे सहकारी त्यांना ब्रिटिशांविरोधात लढण्याचा सल्ला द्यायचे। तेव्हा बाठिया त्यांना म्हणायचे की मी शस्त्र तर हाती घेऊ शकत नाही, मात्र वेळ आल्यास असं काम करेल की ज्याने स्वातंत्र्य लढ्यात माझंही योगदान मला देता येईल। अमरचंद्र यांच्या मनात लहानपणापासूनच ब्रिटिशांविरोधात संताप होता। देशाविषयी काहीतरी करण्याची इच्छा होती। ती वेळ आता येणार होती। हा तो काळ होता जेव्हा ब्रिटिशांविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाई सर्वात पुढे होत्या। ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्याचा चंग त्यांनी बांधला होता। झाशीवर आसपास असलेल्या ब्रिटिशांच्या मांडलिक संस्थानिकांकडून सातत्यानं हल्ले होत होते। ग्वाल्हेरवर महाराणी लक्ष्मीबाईंनी ताबा मिळवला, मात्र संघर्ष संपला नव्हता। लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे हे आपल्या उरलेल्या सैन्यासह ब्रिटिशांना लढा देत होते, मात्र यात महाराणीकडील खजिना संपुष्टात आला होता। त्यांच्या सैन्याला अनेक महिन्यांपासून वेतन मिळालं नव्हतं। खाण्यापिण्याचं सामानही संपुष्टात आलं होतं। पैशांअभावी स्वातंत्र्य लढा कमकुवत होत चालला होता। वेळ आली होती। अमरचंद्र बाठिया देशाच्या इतिहासात त्यांचं नाव नेहमीसाठी कोरणार होते। ब्रिटिशांना धडा शिकवण्याची इच्छा अधिक तीव्र झाली होती। देशासाठी काहीतरी करण्याची यापेक्षा चांगली संधी आपल्याला कदाचित मिळणार नाही, असं अमरचंद्र बाठियांना वाटलं।
8 जून 1858 रोजी अमरचंद्र बाठिया स्वातंत्र्य लढ्यात आपली आहुती देण्यासाठी तयार होते. त्यांना माहिती होतं की ते जे करणार आहे त्याचा शेवट मृत्यूशिवाय दुसरा काहीही नसेल. पैशांच्या अभावी स्वातंत्र्य लढा संपुष्टात येऊ नये यासाठी ग्वाल्हेरचा संपूर्ण खजिना अमरचंद्र बाठियांनी महाराणी लक्ष्मीबाई यांच्याकडे सोपवला. अमरचंद्र बाठियांनी त्यांचं काम केलं होतं. ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी त्यांनी लावली होती. त्यांना माहिती होतं की आता ब्रिटिश गप्प बसणार नाही. सरकारी खजिना महाराणी लक्ष्मीबाईंच्या हाती लागल्यानं ब्रिटिश संतप्त झाले होते. बाठियांसाठी जी देशभक्ती होती त्याला ब्रिटिश सरकारनं राजद्रोह ठरवलं. काही दिवसांनंतर 18 जून रोजी महाराणी लक्ष्मीबाईंना वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर 4 दिवसांनी अमरचंद्र बाठियांवर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 22 जून रोजी भर रस्त्यात सराफा बाजारातील एका झाडावर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ब्रिटिशांनी 3 दिवसांसाठी बाठियांचा मृतदेह झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ठेवला. लोकांच्या मनात ब्रिटिशांविरोधात बंड पुकारण्याविषयी भीती निर्माण व्हावी हा यामागील उद्देश होता. बाठियांच्या हौतात्म्यानंतर त्यांचं कुटुंब ग्वाल्हेरमधून उत्तर प्रदेशला गेलं. आजही ग्वाल्हेरमधील सराफा बाजारातील झाडाखाली अमरचंद्र बाठियांचं स्मारक आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या हौतात्म्यामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याची साक्ष हे स्मारक आजही देत आहे. ग्वालियर के सराफा बाजार की यही वो जगह है जहां अमरचंद भाटिया को फांसी दी गई थी. महारानी लक्ष्मीबाई के बलिदान के 4 दिन बाद यानी 22 जून 1858 को अंग्रेजों ने अमरचंद भाटिया को गिरफ्तार कर लिया और महज 2 मिनट में ही उन्हें राजद्रोह घोषित कर उनको नीम के पेड़ पर फांसी दी गई. आप देख सकते हैं कि यही वो जगह है जहां पर ब्रिगेडियर नेपियर ने अमरचंद भाटिया को फांसी दी और उसके बाद उनका शव 3 दिन तक पेड़ पर लटका रहा ताकि लोगों में दहशत का माहौल पैदा किया जा सके.